देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। देशात सध्या लग्न सराई आणि सणासुदीचा काळ असूनही सुवर्ण बाजारपेठेत कमालीची शांतता पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील एक वर्षभर कोणत्याही प्रकारचे नवीन सोने खरेदी करू नये असं जाहीर आवाहन काही दिवसांपूर्वी केलं होतं। पंतप्रधानांच्या या भावनिक आवाहनाचा थेट आणि मोठा परिणाम आता देशातील सुवर्ण व्यवसायावर होताना दिसतोय। बाजारपेठेतील कोट्यावधींची उलाढाल थंडावली आहे। भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या आयातीमुळे देशातील मौल्यवान परकीय चलन मोठ्या प्रमाणात परदेशात खर्ची पडत होतं। याचा थेट विपरीत परिणाम देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर आणि रुपयाच्या मूल्यावर होत असल्याचं स्पष्ट झालं होतं। हीच गंभीर बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं। देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी या उद्देशाने केलेल्या या आवाहनासोबतच सरकारनं सोन्यावरील आयात शुल्कही वाढवलं। पंतप्रधानांचे आवाहन आणि आयात शुल्कातील वाढ या दोन्हींचा एकत्रित परिणाम महाराष्ट्राची सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या जगप्रसिद्ध सुवर्ण व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर झालाय। एरवी रोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आणि ग्राहकांनी नेहमी गजबजणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय। नव्यानं शुद्ध सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या अचानक 50 ते 70% खाली आली आहे। नवीन सोन्याला मागणी नसल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असलं तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नागरिक या आवाहनाचे काटेकोरपणे पालन करतात। बाजारपेठेत एकीकडे नवीन सोन्याची खरेदी ठप्प झाली असली तरी दुसरीकडे ग्राहकांनी कौटुंबिक सुवर्ण खरेदी पूर्ण करण्यासाठी एक नवा आणि सुवर्ण मध्य मार्ग शोधलाय। लग्न करण्यासाठी लागणारे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक आता घरातीलच जुने दागिने सराफा दुकानात आणून देत आहेत आणि त्यातून नवीन दागिने बनवून घेत आहेत। देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन पूर्णपणे योग्य आहे। आम्ही त्यांच्या आवाहनाला देशहित म्हणून सकारात्मक प्रतिसाद देतोय। मात्र घरात शुभ कार्य असल्यानं सोन्याचे दागिने अत्यंत आवश्यक आहेत। म्हणूनच आम्ही नव्यानं कोणतेही सोन्याचे कॉइन किंवा बिस्किट न घेता घरातील जुनेच दागिने मोडून त्याचे नवीन डिझाईनचे दागिने बनवून घेत असल्याचं ग्राहकांनी म्हटलंय। त्यामुळे नागरिकांच्या या देशप्रेमामुळे सराफा बाजारात आता गोल्ड एक्सचेंजचे व्यवहार वेगानं वाढताना दिसत आहेत।